जाते हुए प्रमोद। यस, एक मारला असता तरी 500 तरी आले असते, पण 1000 पण गेले ना, विकेट पण गेलाय. तो नए बल्लेबाज आते हुए प्रमोद सामना करेंगे सईम का कैलाश। राइट आर्म ओवर द विकेट, अपने फॉलो थ्रू में तैयार हो रहे। स्ट्राइक पर है कैलाश। सईम पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये। दुसरा चेंडू आपल्या ओव्हरचा सामना करील तो सईमचा कैलाश। राइट आर्म ओव्हर द विकेट, सामना करील तो कैलाश। पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, यॉर्कर चेंडूवर खोदून निकालायला आहे। एक धाव पूर्ण केला, एका धावामध्ये समाधान मानावं लावेल दोनही फलंदाजाला। आणि एक धावाचा धनसंख्या सरकतोय 14। पेड़ के बाजू में जो खड़ा है, आपको बाउंड्री के बाहर जाना है, आपका पेड़ दिख रहा है, ऐसा कमेटी वालों का कहना है। पुन्हा एकदा सज्ज होतोय सईम, सामना करेल तो प्रमोद। पुन्हा एकदा सईम आपल्या फॉलोअर में सज्ज होतोय। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अंपायरचा इशारा येतोय तर वाईट चेंडू। आणि एक धावासाठी धावसंख्या एवढी निवडतोय 15 धाव। तीन बॉल की समाप्ति पर कोशिम्बा बी के रन है 15 रन। फिर से सईम तैयार होते हुए अपने फॉलोअर में, फिर से दिशा से भटके थे, अपील हो रही है, अंपायर का इशारा नॉट आउट। सही फिर से अपने फॉलो में तैयार हो तो राइट आर्म मोड़ दे विकेट, सामना करेंगे प्रमोद। गेंद हवा में है, वायर को टकराती हुई एक रन पूरा करते हुए दूसरे की कोशिश और 2 रन आसानी से पूरे कर लेंगे दोनों ही बल्लेबाज। और इस 2 रनों से रन आगे बढ़ते हुए 17 रनों पर। 5 गेंदें हो चुकी है और रन आगे बढ़ते हुए 17 रनों पर। दोनों ही बल्लेबाजों को 17 रन पर खतरा हो सकता है, संभल कर खेलना होगा आप दोनों को। फिर से अच्छी गेंद बीट करते हुए सही दोनों ही बल्लेबाजों को, और अच्छी ओवर की समाप्ति होती हुई ओवर में सिर्फ 6 रन मिले हैं। पहली ओवर में अच्छी शुरुआत की थी बल्लेबाजों ने और दूसरी ओवर में सिर्फ 6 रन आए हैं। अच्छी गेंदबाजी हम कहेंगे सईम द्वारा। तो तीसरी ओवर के लिए आते हुए अफान कोटकर। यस, थोडीशी घाई करा प्लीज. यस, आणि आणखी एक नियमाकडे लक्ष द्या प्लीज, थोडस डिस्टन्स ठेवा. 2 गज की दूरी और मास्क है जरूरी. कीप डिस्टन्स. यस, डिस्टन्स मेंटेन करून टीम मीटिंग घ्या, कारण की ज्या प्रकारचा प्रोटोकॉल आम्हाला दिलाय तो फॉलो करावा लागेल आणि त्याच्यानुसार ही टुर्नामेंट राबवली जाते. 12 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज असेल. आता मात्र समीकरण अगदी बदललंय. अगर इस 12 गेंदों पे 29 रन जोड़ पाते हैं तो मापोली टीम हार जाएगी इस टूर्नामेंट से बाहर, और अगर
इस 12 गेंदों में 29 रन रोक पाएंगे तो यस महापोली टीम यहाँ से आगे बढ़ चुकती है. बघूयात कोणता संघ इथून मात्र पुढे जाईल, महापोली की कोशिंबे. अगदी दोन्ही संघ स्टेबल आहेत. कोशिंबे संघाचा विचार केला 2 विकेट गमावले गेलेत. 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावरती. अगदी अशुभ आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. 12 चेंडू 29 धावांची गरज, समीकरण अगदी अडथळेल. मध्य स्पोर्ट महापोली आपको जल्द से जल्द फील्ड सजानी है. तो तीसरी ओवर लेकर आते हुए अफान कोतकर. अफान कोतकर का सामना करेंगे कैलाश. राइट आर्म ओवर द विकेट. अफान नॉन स्ट्राइक पर रहेंगे प्रमोद पाटिल. तो अफान अपनी ओवर की पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट. अफान का सामना करेंगे कैलाश. 2 ओवर की समाप्ति पर 17 रन है. 17 पर खतरा हो सकता है कोशिम्बे बी टीम को. फिर से अफान सामना करेंगे कैलाश. अच्छी गेंद दिशा से भटके. नो गेंद का इशारा आता हुआ अंपायर द्वारा और फ्री हिट. क्या करेंगे इस फ्री हिट पर? एक बड़ा स्ट्रोक की जरूरत, बहुत बड़े स्ट्रोक की जरूरत है कोशिम्बा बी और कैलाश को. बड़े स्ट्रोक लगाने होंगे आपको जीतना है तो. कैलाश फिर से दिशा से भटके, फिर से वाइड. अभी भी फ्री हिट जारी है. 2 गेंदें डाली और 2 गेंदों पर एक्स्ट्रा रन मिलते हुए दोनों बल्लेबाजों को. फिर से अफान कोटकर सामना करेंगे अफान का कैलाश. पुनः एकदम फुल टॉस चेंडू, फुल टॉस गेंद थी. गेंद को कवर की दिशा में ढकेल दिया है 2 रन पूरे होते हुए. और इस 2 रन से रन आगे बढ़ते हुए 21 रनों पर. तो अफान कोटकर सामना करेंगे कैलाश. फिर से अच्छी गेंद कट लगी और अंपायर की उंगली ऊपर हवा में जाती हुई और विकेट क्रमांक 3रा विकेट गिरता हुआ कोशिम्बे बी का कैलाश के रूप में. और नए बल्लेबाज आएंगे. तो नए बल्लेबाज आते हुए विश्वनाथ सामना करेंगे अफान का विश्वनाथ. यस गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. अगदी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीवरती सामोरे जाईल तो अफान. बघत अफान कशा प्रकारची गोलंदाजी करतो. विजयासाठी अजूनही धावांची गरज असेल ती 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नक्कीच 10 गेंदे 25 रनों की जरूरत है जीतने के लिए. अभी भी अफान गोलंदाजीवरती सज्ज होतो. एक डावकुराताचा फलंदाजाच्या विरोधामध्ये. अगदी बघूयात या कशा प्रकारचा निर्णय डावकुराताचा फलंदाज या मैदानावरती सही ठरेल की नाहीये. कारण की जो डिसिजन घेतला एक नवीन फलंदाज प्रमोट केला गेलाय. कशा प्रकारची फलंदाजी करतोय कारण की हवा पश्चिमेकडून पूर्वेला म्हणजे डावकुराच्या विपक्षाच्या विरोधात.
यावेळेस नक्कीच पण चांगला चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. एक धाव अंकित केली जाते लेगबाईच्या रूपामध्ये आणि एका धाब्यावर समाधान मानावं लागेल. एका धाब्याच्या जोरावरती धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 9 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे. तो अपनी ओवर की चौथी गेंद लेकर अफान राइट आर्म और द विकेट। अफान का सामना करेंगे प्रमोद। फिर से अफान सामना करेंगे प्रमोद। अच्छी गेंद और गेंद थी, गेंद को खोद कर निकाला है, फील्डर गेंद के पास आ रहे हैं। एक रन पूरा था, दूसरे की कोशिश, रन आउट की संधि पर 2 रन पूरे करते हुए रनिंग बिटवीन द विकेट अब कहेंगे कोशिम्बा बी की। दोनों ही बल्लेबाज अच्छी रनिंग बिटवीन द विकेट करे। एक शॉट, वन शॉट, एक बॉल गेंद- बॉल 2 चेंडू बाकी आहेत अजून. 2 गेंदें बची अब तक अफान कोटकर की ओवर की। तो इस 2 गेंदों पर क्या होता है, बड़े शॉट लगाना है। 6 और 4 की जरूरत है। फिर से अफान सामना करेंगे प्रमोद। अच्छी गेंद, बीट करती हुई गेंद प्रमोद को, डॉट गेंद। अब तक कितने रन हो चुके हैं कोशिम्बा बी के? 24 रन। पहली ओवर में अच्छी शुरुआत की थी कोशिम्बा बी ने, पर बाकी के 2 ओवरों में खराब बल्लेबाजी करेंगे हम कोशिम्बा बी की। फिर से अफान सामना करेंगे अफान का प्रमोद। फिर से फुल टॉस गेंद बनाई, गेंद हवा में, 1 बाउंस, 4 रन। पहले ही 2 कदम आगे आकर खेल रहे थे प्रमोद और इस फुल टॉस गेंद का लाभ उठाते हुए, और इस लाभ पर 4 रन मिले हैं प्रमोद को। और 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या आगे बढ़ती हुई 28 पर। यस, नक्की 3 षटकांचा खेळ झाला. 28 धावसंख्या फलकावर लागली गेली. ज्या प्रकारची फटकेबाजी केली होती मापोली संघाने ती कुठेतरी लांब पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती 18. अगदी मॅच दोन्ही पक्षामध्ये आहे. जर बघायला गेलं मापोली संघाने 5 विकेट गमावून सुद्धा शेवटच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी केली होती. ती फटकेबाजी अगदी मापोली संघाच्या विपक्षामध्ये जर कोशिंबे बी संघाने दाखवून दिली तर नक्कीच या मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहू शकतोय. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. कर्णधार मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि एक डावखुर आता फलंदाज आता मात्र मैदानामध्ये आहे. जर विचार केलं, मला असं वाटतं जर 6 चेंडू 18 धावांची जर विजयाची गरज असेल आणि 18 धावा जोडायच्या असतील तर एक राईट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये ठेवावा लागेल. लेफ्ट हँडेड बॅट्समनचा जर विचार केला, हवा मात्र त्याच्या विरोधामध्ये आहे आणि प्रहार करायला गेला तर नक्कीच फटके कुठेतरी चुकतील. बघूयात मापोली संघ त्याचा फायदा उचलू शकतोय काय. घाई करा प्लीज टीम मापोली, तुम्हाला विनंती आहे. तो चौथा गोलंदाज येतोय तर अरमानचा सामना करेल तो विश्वनाथ. पुन्हा एक अपने फॉलो थ्रू मध्ये सज्ज होतोय. राइट आर्म और द विकेट. मापोली संघ तुम्हाला शेवटचा पुकार आहे. बी फास्ट. धावसंख्येची गरज आहे 18. 6 गेंदे जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. 7 चेंडू आणि 18 धावासाठी गरज कोशिंबा बी संघाला. तर पुन्हा एकदा अरमान आपला फॉलो थ्रू मध्ये सज्ज होतोय. सामना करील अरमानचा तर विश्वनाथ. अरमान राइट आर्म और द विकेट. सामना करेल तो विश्वनाथ. राइट आर्म और द विकेट. अरमान सज्ज होतोय. अरमान सामना करेल तो विश्वनाथ. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. चेंडू हवेमध्ये, एक धाव आणि फलंदाज बाद होतोय. प्रमोदचा आग्रह बसतोय आणि चौथा फलंदाज बाद होतोय. यस डीजे कम ऑन. डीजे यस नक्कीच. ओके, धन्यवाद. तर बघूयात मॅच मध्ये अगदी 6 चेंडू 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउट झालाय. तो नवीन फलंदाज येतोय तो नवीन फलंदाज आपल्याला ग्राउंडवर जायचं आहे. अजित येतोय नवीन फलंदाज. अरमानचा सामना करेल तो अजित.
Arman, right arm over the wicket. तर अरमान आपल्या फॉलो थ्रू मध्ये सज्ज होतोय. अरमानचा सामना करेल तर अजित. 5 चेंडू आणि 18 धावासाठी गरज आहे दोनही फलंदाजाला. तर पुन्हा एकदा अरमान सामना करेल का अरमानचा अजित. दरम्यान लामस संघाचा एक प्रतिनिधी आणि स्टार इलेवन मापोली संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडायचा आहे प्लीज. स्टार का एक प्रतिनिधी और लामज चल लामज संघाचा एक प्रतिनिधी. तर पुन्हा एकदा अरमान सामना करेल अरमानचा अजित. राईट आर्म ओव्हर द विकेट अरमान. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पण दिशाहीन भटकतोय. एक धाव अतिरिक्त मिळेल दोनही फलंदाजाला आणि अजितला. 5 चेंडू आतापर्यंत 17 धावासाठी गरज आहे. खतरा आहे दोनही टीमला. फिर से अच्छी गेंद थी. वाइड गेंद का इशारा आता हुआ अंपायर का. फिर से अरमान अपने फॉलो थ्रू में तैयार होते हुए सामना करेंगे अरमान का अजीत. फिर से अच्छी गेंद थी. इस बार डॉट होती हुई गेंद. डॉट के रूप में रन कितने चाहिए. 4 गेंदे बची है और रन चाहिए 15. 4 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. या चेंडूवरती एक मोठा फटका लागला तर मॅच मध्ये परत जिवंत राहील. नक्कीच एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय काय पण 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू धावांची गरज बाकी राहिली ती 13. तो फिर से अरमान अपने फॉलो थ्रू में तैयार होते हुए सामना करेंगे अरमान का अजीत. फिर से अच्छी गेंद थी. बीट होते हुए बल्लेबाज सालिक को 200 रुपए का पारितोषिक आया था और उन्होंने वो 200 रुपए कमा लिए हैं एक छक्के के ऊपर. फिर से अरमान सामना करेंगे अरमान का अजीत. फिर से अच्छी गेंद को पुल किया. गेंद हवा में पीला गेंद के नीचे और 5वां विकेट गिरता हुआ कोशिम्बा बी का. और यहाँ से मुश्किल लग रहा है कोशिम्बा बी को जीतने के लिए. पर ये क्रिकेट है. अनिश्चितताओं का खेल है. ये कुछ भी हो सकता है. फिर से अरमान सामना करेंगे अरमान का विश्वनाथ. फिर से दिशा से भटके वाइड गेंद. अब कितने गेंदे आना शेष है और कितने रन चाहिए. छोटा सा रन अप लेते हुए अच्छी फुल टॉस गेंद फायदा नहीं उठा पाए और ओवर की समाप्ति होती हुई और मतीसपुर मापोली विजय. हार्ड लग कोशिम्बा बी. वेल डन मतीसपुर मापोली. दरम्यान सालिक याला विनंती आहे आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सालिक आपको जल्द से जल्द आना है. या सालिक पारितोषिक घेऊन जायचंय. मान्यवरांना विनंती असेल सालिक याला पारितोषिक द्यायचंय.
येस मॅन ऑफ द मॅच सालिक. सालिक विनंती आहे. येस मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. आणि सालिक मॅन मान्यवरांना ऑफ द विनंती आहे मॅच. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. सालिक इज मॅन ऑफ द मॅच. उंबरपाडे संघाचे कर्णधार चला टॉससाठी या. येस विकाजी पाटील कॅच सलून यांचे प्रोप्रायटर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. हॅलो. यस यतीन पाटील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. या आई गावदेवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर यतीनजी पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. गॉगल वगैरे लावून आलेत. हॅलो. मास्क पण लावा. गिडके गावाचे ग्रामस्थ कमलाकर बंधू पाटील यांनी स्टेजवर येऊन बसायची कृपा करावी. रॉयल झिडक्याशी कॉलिंग आणि आम्ही झिडकेकर या नाणेफेकीचा कौल झिडके संघाने जिंकलाय. काय निर्णय आहे तुमचा? क्षेत्ररक्षण. यस चला. हॅलो. झिडके संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि उंबरपाडा आपले 2 सलामीचे प्लेयर आपण ग्राउंड मध्ये त्वरित पाठवावे. हॅलो. आशिष गायकवाड यांचे आगमन झालेले त्यांनी त्वरित मंचावर बसण्याची
हॅलो. तर पुनश्च एकदा आम्ही झिडकेकर चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय मारुती बाबू पाटील यांचं आगमन होत आहे. विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय मारुती बाबू पाटील.